Hi students, I am Professor Boydevi, Raj Shikshan Sanstha SHM College Kopargaon. Today I am going to learn Unit 2 Profit Prior to Incorporations problem number 4. So first of all we will read problem carefully. So students, Flat Private Limited was incorporated on 1st July 2014 to take over the running business of Mr. Round with effect from 1st April 2014. The following profit loss account for the year ended 2015 was drawn up. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ह्या ठिकाणी काय दिलं, फ्लॅट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे, ती कधी इनकॉर्पोरेशन झाली तर 1 जुलै 2014ला ती इनकॉर्पोरेशन झाली. म्हणून आपण ती काय करूया, आता ज्या ज्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्या पहिल्यांदा हायलाइट करून घेऊया. कधी तर 1 जुलै 2014ला. ओके, त्यानंतर टू टेक ओव्हर द रनिंग बिझनेस ऑफ मिस्टर राऊंड विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2014. कधीपासून चालू झाली तर डेट ऑफ ॲक्विजिशन किती होती तर 1 एप्रिल 2014 त्या ठिकाणी डेट ऑफ ॲक्विजिशन ह्या दिवसापासून तो बिझनेस चालू झाला. त्यानंतर द फॉलोइंग प्रॉफिट अँड लॉस फॉर द इयर एंडेड 2015 वॉज ड्रॉन अप. आणि इयर एंडिंग कधी असणार आहे तर 2015, म्हणजेच किती येणार 31 मार्च 2015 हे त्या ठिकाणी त्याचं इयर एंडिंग येणार. त्याचबरोबर आपल्याला खाली प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट दिलेलं आहे. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट अकाउंट, त्यामध्ये आपल्याला डेबिट साईडला सर्व एक्सपेन्सेस दिले आहेत आणि क्रेडिट साईडला सर्व इन्कम हे दिलेले आहेत. बघा आता कोणकोणते एक्सपेन्सेस दिले आहेत आणि ते एक्सपेन्सेस कुठल्या बेसिसनुसार आपण डिवाइड करणार ते आपण पहिल्यांदा बघूया. बघा, 2 कमिशन्स. बघा, कमिशन्स हे नेहमी आपण कुठल्या बेसिसनुसार डिवाइड करतो तर कमिशन्स हे नेहमी आपण सेल्स बेसिसनुसार डिवाइड करत असतो. मग लिहा इथं सर्वांनी येस. नंतर 2 ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा आपण नेहमी सेल्स बेसिसनुसार डिवाइड करत असतो. म्हणून इथं अपोस्टमेंटमध्ये येस लिहून टाका, म्हणजे आपल्याला ते पुढं लक्षात येणार. मॅनेजिंग डायरेक्टर रेम्युनरेशन. बघा, मॅनेजिंग डायरेक्टर कुठं वर्क करत असतात तर डायरेक्टर हे नेहमी कंपनीमध्ये काम करत असतात आणि कंपनीचा पिरियड आपण कुठल्या पिरियडमध्ये कन्सिडर करतो तर त्या ठिकाणी कंपनीचा पिरियड हा पोस्ट पिरियड असतो. म्हणून घ्या पोस्ट पिरियड. ओके, त्यानंतर डेप्रिशिएशन नेहमी आपण टाइम बेसिसनुसार डिवाइड करत असतो. म्हणून त्याला आपण टी मेन्शन्स करा. सॅलरी सुद्धा आपण टाइम बेसिसनुसार डिवाइड करतो, टी मेन्शन करा. इन्शुरन्स सुद्धा आपण टाइम बेसिसनुसार डिवाइड करतो, टी मेन्शन करा. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. बघा, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हे नेहमी पोस्ट पिरियडमध्ये घडत असतात, म्हणजे कंपनीमध्ये घडत असतात. म्हणून आपण ते नेहमी पोस्ट पिरियडला दाखवत असतो. त्यानंतर रेंट अँड टॅक्सेस आपण नेहमी टाइम बेसिसनुसार डिवाइड करत असतो. म्हणून आपण त्या ठिकाणी टी मेन्शन करून टाका. त्यानंतर डिस्काउंट नेहमी सेल्सवरती भेटला जातो, म्हणून आपण तो सेल्स बेसिसवरती डिवाइड करत असतो. घ्या. त्यानंतर बॅड डेप्स नेहमी सेल्सच्या रिलेटेड असते, त्यामुळं त्याला आपण सेल्स बेसिसनुसार डिवाइड करणार. आणि खाली आपल्याला दिलेलं नेट प्रॉफिट आपण विचारात हा घेणार नाही. त्यानंतर या आता क्रेडिट साईडला ग्रॉस प्रॉफिट दिलेलं आहे. ग्रॉस प्रॉफिट आपण नेहमी सेल्स रेशोनुसार डिवाइड करतो. घ्या, त्याला सेल्स रेशोने घ्या. आणि बॅड डेप्स सुद्धा आपण सेल्स रेशोमध्ये डिवाइड करतो, म्हणून येस त्या ठिकाणी मेन्शन्स करा. ओके, त्याचबरोबर आपल्याला काही प्रॉब्लेममध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेले आहेत ती बघूया. बघा, ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला सांगितलं द ॲव्हरेज मंथली टर्नओव्हर फ्रॉम जुलै 2014 ऑनवर्ड्स वॉज डबल दॅन दॅट ऑफ द प्रिव्हियस मंथ्स. आता ह्या ठिकाणी आपल्याला सेल्स दिलेलं नाही, फक्त ॲव्हरेज मंथली टर्नओव्हर दिलेला आहे. आता ॲव्हरेज मंथली टर्नओव्हर दिलेला आहे, पण त्याची अमाऊंट आपल्याला ह्या ठिकाणी दिलेली नाही. पण त्यांनी काय म्हटलं की द ॲव्हरेज मंथली टर्नओव्हर फ्रॉम 1 जुलै 2014, म्हणजे 2014 पर्यंत, जुलै 2014 पर्यंत आपल्याला ॲव्हरेज मंथली टर्नओव्हर दिलेला आहे. त्यानंतर त्यांनी काय म्हटलं की त्याच्यानंतर इनकॉर्पोरेशन झाल्यानंतर तो ॲव्हरेज मंथली जो काही टर्नओव्हर आहे तो कसा झालेला आहे तो प्रिव्हियस मंथच्या डबल झालेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी तो डबल होणार. मग तो कसा फाइंड आउट करायचा तो आपण वर्किंग नोटमध्ये बघूया. त्यानंतर बघा, पुढची ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. रेंट फॉर द फर्स्ट 3 months वॉज पेड ॲट द ₹200 पर मंथ अँड देअर आफ्टर ॲट द रेट इन्क्रीज बाय ₹50 पर मंथ. आता ह्या ठिकाणी आपल्याला रेंट अँड टॅक्सेस
रेंट दिलेलं आहे. त्यांनी म्हटले की रेंट फर्स्ट 3 मंथच्या म्हणजे प्री पिरियडची रेंट्स आपल्याला पर मंथमध्ये किती भेटत होती, तर त्या ठिकाणी 20 रुपीज पर मंथ आपल्याला ती भेटत होती. आणि देअर आफ्टर त्यानंतर इनकॉर्पोरेशन झाल्यानंतर ती रेंट इन्क्रीज झाली 50 रुपयानं, त्याच्यामध्ये ॲडिशनल इन्क्रीज झाली म्हणून ती किती रुपये झाली, तर त्या ठिकाणी ती 250 रुपये नंतर होणार. मग त्याच्यावरती आपल्याला ॲडजस्टमेंट दिले आहे म्हणून आपण काय करणार, रेंट अँड टॅक्सेसला हायलाईट करून ठेवा म्हणजे त्याच्यावरती आपल्याला वर्किंग नोट बनवता येईल. ओके. त्यानंतर बघा बॅड डेप्स रुपीज 350 रिलेटेड टू सेल्स इफेक्टेड आफ्टर 1st September 2014 अँड द रिअलायझेशन ऑफ बॅड डेप्स वॉज इन रिस्पेक्ट ऑफ डेप्स रिटर्न ऑफ ड्युरिंग 2012. आता ह्या ठिकाणी आपल्याला बॅड डेप्स दिलेले. आता हे बॅड डेप्स दिले असताना कधीची दिलेली आहे, तर 1st September 2014च्या कालावधीनंतर. म्हणजेच काय, आपल्याला ही पोस्ट पिरियडची बॅड डेप्स दिलेली आहे, पण ती पण कशी दिलेली आहे, तर 1st सप्टेंबरच्या नंतरच्या कालावधीची दिली आहे. किती, तर 350. मग त्याच्या आधीची बॅड डेप्स किती आहे, संपूर्ण वर्षाची बॅड डेप्स किती आहे, हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. आणि त्याच्या आधीचा जो काही कालावधी असेल 1st September 2014च्या आधीचा, त्यामध्ये आपल्याला प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये ही बॅड डेप्स काय करायचे आहे, डिवाइड करायचे आहे. मग ती कशी करायची ते आपण वर्किंग नोटमध्ये बघूया. त्यानंतर पुढची ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनेट टू सेल्स. ह्या ठिकाणी आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस दिले आहेत. ह्या ठिकाणी ही ॲडजस्टमेंट तुम्हाला कन्फ्युजन निर्माण करण्यासाठी दिलेली आहे. बघा, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस आपण नेहमी सेल्सच्याच प्रोपोर्शनेटने काय करतो, डिवाइड करत असतो. सेल्स बेसिस सेल्स रेशोनुसार डिवाइड करत असतो. फक्त एक तुम्हाला गोंधळात टाकावं ह्या उद्देशानं ही ॲडजस्टमेंट तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळं कोणीही त्या ठिकाणी गोंधळ करू नये. ओके. त्यानंतर त्याने म्हटले, यू आर रिक्वायर्ड टू फाइंड आउट द प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन्स अँड स्टेट द ट्रीटमेंट देअर ऑफ इन द बुक्स ऑफ कंपनी. आणि आपल्याला प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन्स आणि प्रॉफिट आफ्टर टू इनकॉर्पोरेशन्स त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. चला मग कसा करायचा आहे तर आपण आता सुरुवात करूया. आता पहिल्यांदा मी तुम्हाला म्हटलेलं की प्रॉब्लेम पूर्णपणे वाचून झाल्यानंतर आपण काय करत असतो, वर्किंग नोट तयार करत असतो. मग ह्या वर्किंग नोट फर्स्ट काय घेत असतो, वर्किंग नोट फर्स्ट आपण नेहमी इम्पॉर्टंट डेट्स घेत असतो. तर इम्पॉर्टंट डेट्स घेत असताना आपण हा अशा प्रकारचा चार्ट म्हणजे डायग्राम त्या ठिकाणी ड्रॉ करत असतो. आणि मिडलला नेहमी काय घेत असतो, पहिल्यांदा डेट ऑफ इनकॉर्पोरेशन्स ही घेत असतो. घ्या मग डेट ऑफ इनकॉर्पोरेशन्स किती आहे, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन्स तर 1st July 2014. त्यानंतर स्टार्टिंगला आपण काय घेत असतो, ह्या ठिकाणी आपण डेट ऑफ ॲक्विजिशन्स ही घेत असतो. मग घ्या डेट ऑफ ॲक्विजिशन्स. तर डेट ऑफ ॲक्विजिशन्स किती आहे आपली, बघा डेट ऑफ ॲक्विजिशन्स किती सांगितले आपल्याला, 1st April 2014. का, इफेक्ट फ्रॉम ज्या दिवसापासून बिझनेस स्टार्ट झालेला असतो त्या दिवसाला आपण डेट ऑफ ॲक्विजिशन्स असं म्हणत असतो. मग कधी, तर 1st April 2014. ओके. ते झाल्यानंतर इयर एंडिंग कधी असणार आहे, क्लोजिंग इयर. तर बघा क्लोजिंग इयर हे नेहमी आपण शेवटी घेत असतो. कधी आहे तर 31st March 2015 हे आपलं क्लोजिंग इयर हे असणार आहे. आता इथं लक्ष द्या, डेट ऑफ ॲक्विजिशन टू डेट ऑफ इनकॉर्पोरेशन्स ह्या दरम्यानचा जो काही कालावधी असतो त्याला आपण काय म्हणत असतो, तर त्याला आपण प्री पिरियड असं म्हणत असतो. त्याचबरोबर डेट ऑफ इनकॉर्पोरेशन टू क्लोजिंग इयर ह्या कालावधीमधला जो काही पिरियड असतो त्याला आपण काय म्हणत असतो, पोस्ट पिरियड असं म्हणत असतो. आता ह्यावरनं आपल्याला काय करायचं असतं की डेट ऑफ ॲक्विजिशन टू डेट ऑफ इनकॉर्पोरेशन्स पर्यंत किती मंथ्स झाले आणि त्याचबरोबर डेट ऑफ इनकॉर्पोरेशन टू क्लोजिंग इयर पर्यंत किती मंथ्स झाले. कारण की हे मंथ्स आपल्याला कशासाठी लागतात, तर हे मंथ्स आपल्याला सेल्स रेशो टाईम रेशो किंवा सेल्स रेशो सुद्धा काढण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. त्यामुळे आपण ते फाइंड आउट करूया. बघा 1st April 2014 टू 1st July 2014च्या दरम्यान किती मंथ्स होतात, तर त्या ठिकाणी फक्त 3 मंथ्स हे होतात. त्यानंतर बघा 1st July 2014 टू 31st March 2015 पर्यंत किती मंथ्स होतात, तर त्या ठिकाणी 9th मंथ हे होतात. लिहून टाका. आता इथे लक्ष द्या, डेट ऑफ ॲक्विजिशन टू डेट ऑफ इनकॉर्पोरेशनच्या दरम्यान कोण काम करत असतं, तर त्या ठिकाणी आपली फर्म ही काम करत असते म्हणून तिथं मेन्शन्स करा फर्म. आणि डेट ऑफ इनकॉर्पोरेशन टू क्लोजिंग इयरपर्यंत कोण काम करत असतं, तर त्या ठिकाणी कंपनी ही काम करत असते म्हणून इथं लिहा कंपनी. ओके. आता ही सर्व इम्पॉर्टंट डेट्स झाल्यानंतर आपल्याला याच्यावरनं काय करत असतो, ह्यावरनं आपण टाईम रेशो आणि सेल्स रेशो हा कॅल्क्युलेशन्स करत असतो. मग घ्या सेकंड वर्किंग नोट नंबर 2
कॅल्क्युलेशन्स ऑफ सेल्स रेशो. बघा आता सेल्स रेशो कॅल्क्युलेशन्स करत असताना आपल्याला इथं सांगितलं की द ॲव्हरेज मंथली टर्नओव्हर फ्रॉम जुलै 2014 ऑनवर्ड्स वर डबल दॅन दॅट ऑफ द प्रिव्हियस मंथ्स. ह्या ठिकाणी आपल्याला सेल्सची अमाऊंट ही दिलेली नाही, फक्त त्यांनी काय म्हटलेलं की 1 जुलै 2014 पर्यंत मंथली टर्नओव्हर सेल्स जी काय होती ती त्याच्यानंतर 1 जुलै 2014 नंतर ती डबल झाली. ह्या ठिकाणी आपण काय करणार, आपण ह्या ठिकाणी ॲझ्युम करून चालावं लागणार आपल्याला की सेल्स किती होती. मग त्याच प्रकारे आपण करूया की सपोज वी कन्सिडर ॲव्हरेज सेल्स इज ₹100 फॉर अप टू इनकॉर्पोरेशन. आपण असं कन्सिडर केलं की 100 रुपये ही काय होती ॲव्हरेज सेल्स होती, कधीपर्यंत तर इनकॉर्पोरेशन्सपर्यंत. मग त्यावरनं आपण काय करूया की सेल्सचा रेशो हा फाइंड आउट करू. मग काय करणार आपण, पहिल्यांदा ॲव्हरेज मंथ घेऊया, प्री पिरियडचे मंथ घेऊया. मग घ्या ॲव्हरेज मंथ्स फॉर प्री पिरियड्स. आता ॲव्हरेज मंथ्स प्री पिरियडचे घ्या, त्याचबरोबर पोस्ट पिरियडचे सुद्धा ॲव्हरेज मंथ्स घ्या. आता ह्या ठिकाणी बघा प्री पिरियडचे ॲव्हरेज मंथली किती झाले, तर त्या ठिकाणी प्री पिरियड आता ह्या ठिकाणी किती आहे तर ₹100 आपण घेणार आहेत त्याची सेल्स, मंथली सेल्स. आणि पोस्ट पिरियडची मंथली सेल्स किती घेणार आहे त्या ठिकाणी 200. का तर त्या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे की आफ्टर इनकॉर्पोरेशन सेल्स काय झालेले डबल झालेले, म्हणून डेट ऑफ ॲक्विजिशन टू डेट ऑफ इनकॉर्पोरेशन पर्यंत फक्त तुमची आपण सेल्स ₹100 कन्सिडर केली. त्यानंतर आफ्टर इनकॉर्पोरेशन ती सेल्स डबल झाल्यानंतर काय केलं आपण 100 मल्टिप्लाय 2 केल्या, नंतर काय झाले ते डबल झाले, म्हणजे किती 200 ही झाले. आता ह्या ठिकाणी हिची काय सेल्स आपण काढली 100 आणि 200. ही कशी सेल्स आहे तर ही ॲव्हरेज मंथली सेल्स आहे, म्हणजे संपूर्ण वर्षाची ॲव्हरेज काढली, संपूर्ण प्री पिरियडच्या मंथची ॲव्हरेज काढलेली आहे आणि पोस्ट पिरियडच्या मंथची ॲव्हरेज काढली. मग आपल्याला ह्या ठिकाणी टोटल सेल्स काढायची असते. मग टोटल सेल्स कशी काढणार, घ्या प्री पिरियड सेल्स आणि पोस्ट पिरियड सेल्स कशी काढणार, तर पहिल्यांदा काय करणार आपण 100 इंटू काय करणार, प्री पिरियडचे किती मंथ्स होते तर 100 इंटू प्री पिरियडचे टोटल मंथ्स त्या ठिकाणी आपल्याला होते 3 मंथ्स, ते करणार. सेम ॲज इट इज पोस्ट पिरियडमध्ये 200 इंटू पोस्ट पिरियडचे मंथ्स किती आहेत तर रिमेनिंग मंथ्स 9 मंथ्स, आणि त्याच्यावरनं आपली टोटल सेल्स निघणार. मग 100 इंटू 3 किती झाले तर 100 इंटू 3 झाले 300, आणि 200 इंटू 9 किती झाले तर त्या ठिकाणी झाले 1800, म्हणजे ₹1800 त्या ठिकाणी झालेले आहेत. आता ही झाली प्री पिरियडची सेल्स किती 300, पोस्ट पिरियडची सेल्स किती झाले 1800 म्हणजे 18000. आता याच्यावरनं आपल्याला सेल्स रेशो हा काढायचा असतो. मग बघा सेल्स रेशो काढत असताना काय करणार, हे आपण दोन्ही शून्य काय करणार दोन्ही साईडचे काढून टाकणार, आणि 3:18 हा आपला त्या ठिकाणी हे आलेला आहे. मग हा 3:18ला कुठल्या संख्येनं भाग जायला निश्चित असतात त्या ठिकाणी 3 भाग जाणार. मग त्याच्यावरनं आपला रेशो काय येणार 3 × 3 आणि 3 × 18, म्हणजेच 1:6 हा आपला त्या ठिकाणी रेशो येणार. म्हणजे काय 1:6 हा आपला काय झाला सेल्स रेशो हा झालेला आहे. त्याला हायलाईट करून ठेवा किती 1:6 हा आपला त्या ठिकाणी सेल्स रेशो झालेला आहे. ओके, सेल्स रेशो कॅल्क्युलेशन झाल्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप्स काय करतो तर त्यावरनं आपण नेक्स्ट स्टेप्स करतो कॅल्क्युलेशन्स ऑफ टाइम रेशो. आता टाइम रेशो कॅल्क्युलेशन्स करत असताना आपण नेहमी काय कन्सिडर करत असतो तर टाइम रेशो कॅल्क्युलेशन्स करत असताना आपण नेहमी मंथ्स विचारात घेत असतो. मग घ्या 3 वर्किंग नोटबुकमध्ये कॅल्क्युलेशन्स टाइम रेशो कन्सिडर इन मंथ्स, फक्त आपण त्या ठिकाणी मंथ्स हे करतो. मग घ्या पहिल्यांदा प्री पिरियडचे मंथ्स आणि पोस्ट पिरियडचे मंथ्स काढा. आता प्री पिरियडचे मंथ्स कधी येणार तर 1 एप्रिल टू 1 जुलैपर्यंत येणार. ओके, आणि पोस्ट पिरियडचे कधी येणार 1 जुलै टू इयर एंडिंगपर्यंत येणार. मग ह्या दरम्यान किती मंथ्स होतात 1 एप्रिल 2014 टू 1 जुलै 2014च्या दरम्यान, तर त्या दरम्यान फक्त 3 मंथ्स होतात. मग घ्या ते 3 मंथ्स, आणि 1 जुलै 2014 टू 31 मार्च 2015च्या दरम्यान किती मंथ्स होतात तर ह्या दरम्यान एकूण 4 मंथ्स होतात, 9 मंथ्स होतात. किती 9 मंथ्स होतात. आता
प्री पिरियडचे मंथ झाले 3, पोस्ट पिरियडचे मंथ झाले 9. आता याच्यावरनं आपल्याला काय करायचा असतो, रेशो काढायचा असतो. आता ह्या 3 आणि 9ला कुठल्या संख्येने निशेष भाग जाईल, तर त्यासाठी फक्त 3 भाग जाईल. मग काय येणार, 3 एक 3 आणि 3 3 9, म्हणजेच आपला रेशो काय येणार 1:3 हा त्या ठिकाणी टाइम रेशो हा येणार. ओके, किती रेशो येणार 1:3. कसा आला, तर ह्या ठिकाणी आपण प्री पिरियडचे मंथ्स घेतले आणि पोस्ट पिरियडचे मंथ्स घेतले. प्री पिरियडचे मंथ्स किती होते 3 मंथ्स, पोस्ट पिरियडचे किती होते 9 मंथ्स, आणि त्याच्यावरनं आपण काय केलं, त्याला निशेष संख्येनं भाग दिला एका. तर ती कितीनं भाग दिला, तर 3 त्याला भाग दिल्यानंतर रेशो आपला आला 1:3. ओके, कॅल्क्युलेशन्स टाइम रेशो झाल्यानंतर बघा आता आपल्याला ह्या 3 गोष्टी आपल्याला इम्पॉर्टन्स आहेत. त्यानंतर आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये काही ॲडजस्टमेंट दिले आहेत, त्याच्या वर्किंग नोट आपण बनवूया. तर पहिली वर्किंग नोट बनवूया की रेंट फॉर द फर्स्ट 3 मंथ्स. आता रेंट अँड टॅक्सेसचे आपल्याला वर्किंग नोट आपल्या ॲडजस्टमेंट दिलेले आहे. मग रेंट अँड टॅक्सेस पहिल्यांदा आपण काय करूया, फाइंड आउट करूया. मग चला क्या वर्किंग नोट नंबर 4, कॅल्क्युलेशन्स ऑफ रेंट अँड टॅक्सेस. आता आपल्याला रेंट अँड टॅक्सेसची टोटल अमाऊंट दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये. किती दिलेली आहे, तर त्या ठिकाणी आपल्या रेंट अँड टॅक्सेसची टोटल अमाऊंट दिली आहे 3,000 रुपये आपल्याला अमाऊंट दिले. आता हे 3,000 रुपये आपल्याला अमाऊंट दिलेले असताना त्याच्यामध्ये काही रेंट आहे प्लस त्यामध्ये काही टॅक्सेस आहे. मग रेंट किती आणि टॅक्सेस किती हे पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करावं लागणार आहे. आता ते फाइंड आउट करत असताना कसं फाइंड आउट करणार, तर ते बघूया. मग घ्या पॉईंट नंबर फर्स्ट ए, कॅल्क्युलेशन्स ऑफ रेंट. ओके, कॅल्क्युलेशन्स ऑफ रेंट. आता कॅल्क्युलेशन्स ऑफ रेंट कॅल्क्युलेशन्स करत असताना आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलं त्यांनी, तर रेंट वॉज फर्स्ट 3 मंथ्स वॉज पेड ॲट ₹200 पर मंथ. आपल्याला पहिल्या 3 मंथ्स म्हणजे 3 मंथ्स आपले कुठले होते, तर प्री पिरियडचे 3 मंथ्स होते. त्या 3 मंथ्समध्ये आपल्याला ₹200 पर मंथनं रेंट ही भेटत होती. त्यानंतर देअर आफ्टर ॲट रुपीज इन्क्रीज बाय 50 पर मंथ. त्यानंतर 50 रुपये काय झाली, इन्क्रीज झाली. म्हणजे 200मध्ये 50 रुपये इन्क्रीज झाले म्हटल्यावर किती झाले, 250 रुपये त्या ठिकाणी नंतरच्या कालावधीसाठी हे रेंट आकारलं जायचं. मग किती होणार, तर आता त्याच्यावरनं आपल्याला ती टोटल रेंट्स ही काढायची आहे. मग चला बघूया. आता ह्या ठिकाणी काय म्हटले, रेंट वॉज फर्स्ट 3 मंथ्स किती दिले 2,000 अँड आफ्टर इन्क्रीज ₹50. मग घ्या पहिल्यांदा प्री पिरियडची रेंट मंथ्स काढा, त्यानंतर पोस्ट पिरियडचे रेंटचे मंथ्स काढा बघा, आणि ते झाल्यानंतर त्याचे मंथ्स किती आहेत ते बघा. आता प्री पिरियडचे रेंट मंथ्स किती असणार, तर त्या ठिकाणी 3 मंथ्स असणार. आता 3 मंथ्सचे त्याने काय म्हटलेले आहे, हे 3 मंथ्स त्याच्यामध्ये पहिल्या 3 मंथ्सला किती रुपये दिलेत त्याने, ₹200 पर मंथ रेंट दिलेले आहे. ओके, त्यामुळे त्याला इंटू काय करा, 3 मंथ्स इंटू 200 करून टाका. त्यानंतर पोस्ट पिरियडमध्ये काय म्हटले, रिमेनिंग जेवढे मंथ्स होते किती 9 मंथ्स, 9th मंथ्स इंटू किती करणार, तर 9th मंथ्स इंटू किती करणार 200 प्लस हे 50 रुपीज इन्क्रीज झाले म्हणून किती येणार, त्या ठिकाणी 250 रुपये येणार. मग करा 9 मंथ्स इंटू 250 करा. इथं ब्रॅकेट करा, म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित लक्षात राहून जाईल. 9th मंथ्स इंटू किती करा 250 करा. बघा आता 3 मंथ्स इंटू 200 किती झाले, तर त्या ठिकाणी 600 ही झाले. तर 600 प्री पिरियडची रेंट झालेली आहे. पोस्ट पिरियडची रेंट करा, तर 9 मंथ्स इंटू 250 किती होतात, तर 2250 हे त्या ठिकाणी 2250 रुपये हे पोस्ट पिरियडचे होतात. आता इथं लक्ष द्या, फ्री पिरियडची रेंट आली आपली किती, तर फ्री पिरियडची रेंट आलेली आहे 600 रुपये. पोस्ट पिरियडची रेंट आलेली किती 2200 रुपये. ओके, आता इथे लक्ष द्या, प्री पिरियडचे 600 रुपये, पोस्ट पिरियडचे 2250 रुपये रेंट आलेले. आता टोटल रेंट करा, ह्या दोन्ही कालावधीची संपूर्ण वर्षाची रेंट करा बरं. तर संपूर्ण वर्षाची रेंट करत असताना काय करतो, प्री पिरियड प्लस पोस्ट पिरियडची रेंट आपण कॅल्क्युलेशन करत असतो. मग किती झाली, तर एकूण 2850 रुपये ह्या दोन्ही संपूर्ण वर्षाची त्या ठिकाणी रेंट ही आपल्याला दिलेली आहे. आता इथे लक्ष द्या की आपल्याला प्रॉब्लेममध्ये रेंट अँड टॅक्सेस किती सांगितले, तर टोटल अमाऊंट 3000 रुपये दिलेले. तर त्यापैकी
2850 हे कशाचे आहेत तर फक्त रेंटचे आहे. मग रिमेनिंग जे काय अमाऊंट असेल ती कशाची असणार तर रिमेनिंग जे काय अमाऊंट असेल ती फक्त टॅक्सची शिल्लक राहिलेली असणार. मग आता टॅक्सच्या अमाऊंट चला कॅल्क्युलेशन्स ऑफ टॅक्स. ओके, द टॅक्सचे अमाऊंट कॅल्क्युलेशन्स करत असताना आपण काय घेणार टोटल अमाऊंट आपल्याला दिले रेंट अँड टॅक्सेसची प्रॉब्लेममध्ये किती दिले तर 3000 रुपये दिले. तर त्यातनं काय करा रेंट मायनस टॅक्स रेंट प्लस टॅक्स बरोबर 3000 रुपयेच आपल्याला हे दोन्ही मिळून त्या ठिकाणी दिलेले. त्यातनं आपल्याला 3000 मधनं 2850 काय करायचे लेस करायचे. म्हणजे किती अमाऊंट येणार टॅक्सची काय करा तर 2850 वजा टॅक्स इज इक्वल टू 3000. मग काय करणार हे 2800 इकडे गेल्यानंतर किती येणार 3000 मधनं 2850 मायनस करा किती अमाऊंट उरणार जी काय अमाऊंट उरेल ती कशाची असणार तर ती अमाऊंट असणार टॅक्सची. बघा 3000 वजा 2850 करा किती अमाऊंट उरते तर त्या ठिकाणी फक्त 150 रुपये अमाऊंट उरते. ती झाली कशाची अमाऊंट ती झाली रेंट अँड टॅक्सेसची अमाऊंट. ओके, आता रेंट अँड टॅक्सची अमाऊंट ती झाली. टॅक्स किती आले तर 150 रुपये टॅक्स हे आलेले. आता इथं लक्ष द्या हे टॅक्स आपल्याला संपूर्ण वर्षाचं दिलेलं आहे. आता हे संपूर्ण वर्षाचं टॅक्स आपल्याला काय करायचा असतो प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये डिवाइड करायचं असतं. आता प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये कसं डिवाइड करणार ओके हे संपूर्ण वर्षाचं टॅक्स आपल्याला प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये डिवाइड करायचं आहे. आता हे डिवाइड कसं करणार तर त्या ठिकाणी आपण नेहमी टॅक्स हे टाईम रेशोनुसार डिवाइड करत असतो रेंट अँड टॅक्सेस. म्हणून काय करणार सो ₹150 अमाऊंट ऑफ टॅक्स इज डिवाइड इन टाईम रेशो इन प्री अँड पोस्ट पिरियड. आता टाईम रेशो किती आपला तर टाईम रेशो आपण काढला होता इथं 1:3. मग घ्या टाईम रेशो 1:3. ओके, आता काय करणार 150/4 करणार का तर 1+3 150/4 केल्यानंतर किती अमाऊंट आली त्या ठिकाणी 37.5 ही अमाऊंट आली. आता 37.5 × 1 करा म्हणजे प्री पिरियडची तुम्हाला टॅक्स भेटून जाईल आणि 37.5 × 3 करा म्हणजे पोस्ट पिरियडची तुम्हाला टॅक्स भेटून जाईल. मग बघा 37.5 × 1 किती केले तर 37.5 येणार. मग राऊंड फिगरमध्ये आपण किती घेणार तर त्या ठिकाणी 38 रुपये हे राऊंड फिगरमध्ये आपण घेऊया त्याच्या पुढे. त्यानंतर सेम इकडे पोस्ट पिरियडमध्ये 37.3 करा जेवढी काय अमाऊंट येईल ती किती येते तर त्या ठिकाणी 112 रुपये त्या ठिकाणी अमाऊंट येते पोस्ट पिरियडची. ओके, घ्या मग पोस्ट पिरियडची किती 112 रुपये. आता इथं लक्ष द्या रेंट अँड टॅक्सेस आपल्याकडे होते 150 रुपये. 150 रुपये आपण काय केले प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये डिवाइड केले कुठल्या रेशोनुसार तर टाईम रेशोनुसार. प्री पिरियडची किती रुपये आले तर 38 रुपये. पोस्ट पिरियडचे किती रुपये झाले तर त्या ठिकाणी 112 रुपये. त्यानंतर आपल्याला रेंट अँड टॅक्सेस दोन्ही एकत्र दिले होते. मग काय करावं लागेल आपल्याला हे रेंट अँड टॅक्सेसची दोन्हींची प्री पिरियडची अमाऊंट एकत्र करायची आणि दोन्हींची पोस्ट पिरियडची अमाऊंट एकत्र करायची. मग चला करूया. सो टोटल अमाऊंट ऑफ रेंट अँड टॅक्सेस प्री अँड पोस्ट पिरियड. ओके, मग काय करा प्री पिरियडची घ्या. प्री पिरियडचे पहिल्यांदा बघा काय करा प्री पिरियडचे पहिल्यांदा रेंट घ्या. प्री पिरियडचे रेंट किती आहेत तर पहिल्यांदा 600 रुपये प्री पिरियडचे आपले रेंट आलेले आहेत. किती बघा इथं आपण लिहिलेले आहे प्री पिरियडचे रेंट किती 600 रुपये आणि पोस्ट पिरियडचे 2250 घ्या. प्री पिरियडचे रेंट घ्या 600 प्लस प्री पिरियडचे टॅक्स घ्या किती 38 रुपये. ओके टोटल किती होणार 638 रुपये. बघा 638 रुपये ही झाले प्री पिरियड आणि पोस्ट पिरियडचे. ओके 638 रुपये रेंट अँड टॅक्सेस ही दोन्ही मिळून झालेले आहे. प्री पिरियडची रेंट आपण घेतली 600 प्लस प्री पिरियडचे टॅक्स घेतले 38 म्हणजे दोन्ही मिळून आपले रेंट अँड टॅक्सेस किती झाले प्री पिरियडचे तर 638. सेम ॲज इट इज पोस्ट पिरियडचे करा. घ्या पोस्ट पिरियडची प्री पिरियडची अमाऊंट घ्या तर बघा टॅक्सची प्री पिरियडची अमाऊंट किती आहे 2250 घ्या 2250 प्लस
टॅक्स पोस्ट पिरियडची अमाऊंट किती आहे आपल्याला 112 रुपये. मग घ्या ती प्लस ॲड करा आणि टोटल अमाऊंट किती येणार प्री आणि पोस्ट पिरियडची टॅक्स रेंट अँड टॅक्सेसची. तर त्या ठिकाणी पोस्ट पिरियडची 2362. ओके. जे अशा प्रकारे काय केले आपण रेंट अँड टॅक्सेस हे कॅल्क्युलेशन्स हे केलेले आहे. मग आपली प्री पिरियडची रेंट अँड टॅक्सेस किती आली तर 638 रुपये आणि पोस्ट पिरियडची किती आली तर त्या ठिकाणी आपली आलेली पोस्ट पिरियडची 2362 रुपये. आता ही डायरेक्ट अमाऊंट तुम्ही कुठं लिहिणार ही डायरेक्ट अमाऊंट तुम्ही प्री आणि पोस्ट पिरियडमध्ये प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये लिहिणार. ओके. त्याचबरोबर पुढची ॲडजस्टमेंट बघूया. पुढची ॲडजस्टमेंट कुठली आहे तर बघा बॅड डेप्सची ॲडजस्टमेंट जरा खूप ही आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक ती बघा कसं सॉल्व करतो काय कुठल्या मेथडनं सॉल्व करतो म्हणजे कशा प्रकारे ती फाइंड आउट करतो ते व्यवस्थित काळजीपूर्वक आपण ती काय करूया फाइंड आउट करूया. पण आता ते आपण ही ॲडजस्टमेंट आपण काय करूया नेक्स्ट लेक्चरमध्ये ती बघूया. मग आज आपण काय केलं फक्त आजच्या लेक्चरमध्ये आपण आपल्याला दिलेला प्रॉब्लेम व्यवस्थितरित्या वाचला. त्यानंतर त्याचे इम्पॉर्टंट डेट्स घेतल्या. त्याचबरोबर जे काही एक्सपेन्सेस दिलेले आहेत ते आपण कुठल्या बेसिसनुसार डिवाइड करणार ते आपण फाइंड आउट केलेले आहेत. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला काय ॲडजस्टमेंट दिल्या होत्या. सेल्सची ॲडजस्टमेंट होती रेंट अँड टॅक्सेसची ॲडजस्टमेंट होती ॲडव्हर्टाइजमेंटची ॲडजस्टमेंट होती. ह्या 3 ॲडजस्टमेंट आपण त्या ठिकाणी बघितलेल्या आहेत. त्यानंतर राहिलेले एक ॲडजस्टमेंट बॅड डेप्सचे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया आणि त्याच्यावरती प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आपण तयार करूया आणि त्याच्यावरनं आपण प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन्स आणि प्रॉफिट प्रायर आफ्टर टू इनकॉर्पोरेशन्स हे दोन्ही प्रॉफिट त्यावरनं आपण काय करूया फाइंड आउट करूया. ओके. थँक्यू.